शुभू, आपल्या खऱ्या शेजारच्या परिसरात ना आपण एक छानशी बाग करू. जसं आपलं प्रेम फुललंय तशीच ती बाग पण फुलेल. शुभू, तू झोपलायस का? शुभू, मी तुला इतक्या मनातल्या गोष्टी सांगते आणि तू झोपतोय. सॉरी सॉरी सॉरी, आज दिवसभर लई कामं झाली ना, त्यामुळे आराम करायला वेळच नाही मिळाला, त्यामुळे जराशी डोळ्यावर झापड आलती. बरोबर, ठीक आहे. एक काम कर, तू आता घरी जा. एवढं जागरण बरं नाही. तू घरी जा, छान झोप. उद्या परत यायचंच असेल इथे कामाला. तू पण छान झोप. गुड नाईट. गुड नाईट. कारभार नाही, लई थकलोय, कशाला कोराड बी पडले. जरा पाणी आण ना प्यायचं. आण आण. बरं आण. हा बोला पाटील, आता एवढं राज्याला काय काम काढलं तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं ना हो, मी ते नीच चोरीचं काम करणार नाही म्हणून. नाही म्हणजे नाही करणार. मग कशाला डोसक्याला त्रास द्यायला हो फोन करून? अहो नका करू आमचं काम. मी का तुमच्या उरावर बसलो वय? आमचं काम करा 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 म्हणून नका करू गो. गेलं त्याला लावून. हे बघा, आत्ताच्या घडीला 2.5 मिनिटं बाहेर या. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. अहो गारेगार कुल्फी आणले तुमच्यासाठी. या, नका चिडू. या या. ठीक आहे, येतो. या दौलतराव, या या, वाट बघते तुमची. दौलतराव, एवढ्या रात्रीचं कशा पायी बोलवलं? दौलतराव, तुम्ही लय चिडता आमच्यावरती. आम्ही आपल्याला शुभेच्छा द्यायला बोलवलेलं आहे. आता आपल्या पोरांचं म्हणजे शुभू श्रावणीचं लग्न ठरलं नाही का? अभिनंदन. शुभेच्छा. नाही, ते असू द्या. तुम्ही तेवढ्यासाठी इथं नाही आलेले. आता खरं काय काम आहे ना ते नीट सांगा. पर एक लक्षात ठेवा, म्या चोरी करणार नाही. 1 सेकंद बरं का? यो व्हिडिओ बघा जरा. श्रावणी, आय लव्ह यू. बघा, डोळं मोठं करून बघा जरा. आमचं जर काम केलं नाही ना आणि मग हा व्हिडिओ व्हायरल झाला तर मज्जाच मज्जा येणार बरं का? करा. मी तर म्हणतो उद्या सकाळी नाही, आत्ताच्या आत्ता करा. कारण या व्हिडिओचा मला किंवा शुभूला काडीभर बी फरक पडणार नाही. कारण त्यांचं लग्न होणार आहे आणि मग कुणी बी कोणाला बी आय लव्ह यू म्हणू शकतोच की. दौलतराव, तुम्हाला अजून या व्हिडिओची खरी ताकद कळलेली नाही बरं का? जरा डोसकं लावा ना. आता काय होणार आहे माहितीये का? आता राज्यात इलेक्शन लागणार, म्हणजे अगदी तोंडावरती निवडणुका आहेत. आणि या वक्ताला हा जर व्हिडिओ लोकांसमोर आला, व्हायरल झाला, तर सर्वसामान्य माणूस काय बोलणार? की राज्यातल्या एका मोठ्या मिनिस्टरची पोरगी राज्याला रस्त्यावरती दारू पिऊन नोकरा संगत साळ करतीये, थिर करतीये. काय होणार? तिची इज्जत पार धुळीला जाणार, चितू होणार, पार मातेर होणार. आणि मग हे समज तुमच्या लाडक्या ईश्वंबर साहेबाला कळणार आणि मग त्यो 200% पडणार. बर, हा समजा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या शुभू श्रावणीचं लग्न एका झटक्यात ईश्वंबर साहेब मोडणार, तोडणार. मग तुमच्या शुभूला हाकलून देणार. या पोरामुळं इज्जत गेली, त्याला तर ठेवणार का विश्वंभर?
एक बाप म्हणून याचा विचार करा की जरा हा विचार करा. आणखीन एक, या इलेक्शन मध्ये विश्वंभर साहेब हारणार आपटणार. या समध्याचं खापर शुभूवर फुटणार. चवताळणार तो विश्वंभर. मग तो काय शुभूला सोडणार नाही. मला माहिती आहे ना, हारलेला राजकारणी सोडतोय हा, फार धरू धरू मारतोय लोकांना. बरं आणखीन एक, हे समज झाल्यावरती, लग्न तुटल्यावरती तुमचा शुभू प्रेमा जो आकंठ बुडालेला आहे की नाही, फार रडणार वरडणार, दुःखी होणार. त्याला काय सुचणार नाही. ताणबुक सगळं विसरणार, खाणार नाही, पिणार नाही, जीवाचं हाल करून घेणार. आणि ह्या समध्या तो स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेणार, आत्महत्या करणार. या समध्याला जबाबदार कोण? तर तुम्ही. एक बाप म्हणून ह्या समध्याचा खापर तुमच्यावर फुटणार. समजा हातात होतं, येळ होती, समजा काय होतं, पण काही करू शकला नाही पोरासाठी. आता तुम्ही ठरवा, यो हार आम्हाला द्यायचा का आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करायचा. तर एवढं टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आम्ही काय राक्षस आहे होय तुमच्या उरावर बसायला? तुम्ही घरी जावा, हा शांतपणे विचार करा आणि आम्हाला कळवा. आम्ही वाट बघतोय. पण उद्याचा सूर्योदय होण्याच्या जर आम्हाला तुम्ही सांगितलं नाही, तर मग तिकडं सूर्य उगवणार आणि इकडं सोशल मीडियावरती ह्यो व्हिडिओ सुद्धा उगवणार. मला आजूबाजूची सगळी परिस्थिती फुगणार. मग तुम्ही, तुमचा पोरगा, तुमचं घरदार, पार सगळ्याचं वाटूळ होणार. आणि हे नक्की होणार 200%. आता चॉईस इज युअर. नवरा आला वेशीपाशी, नवरी पोरीला नेतो कशी, हे मी ठरवणार. विक्रम गाडगे पाटील. आव करा की जेवण सुरू. किती रात झाली आधीच. अहो हे काय, तुम्ही जेवताना बी एवढा विचार करतायसा? कसला विचार करायला लागलाय? तुम्ही शुभूच्या लग्नाच्या खर्चाचा विचार करतायचा का हो? हा लग्न नाही ग. मग कसला विचार करताय? काही सांगत बी नाही तुम्ही.